जिल्ह्यामधले सर्व ग्रामस्थ, या विभागातील सर्व मतदार बंधू बांधव, तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर दादांची उंची एवढी मोठी आहे की आमचे सारखे आणि तुमचे अनेक सारखे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आम्ही खूप छोटे आहोत. परंतु अतुलजींनी विशेषतः पुढाकार घेतला, सत्यजितजी पण आहेत आणि या निमित्ताने का होईना परंतु दादांच्या आठवणीची उजळणी व्हावी आणि त्यातून भविष्य काळामध्ये सामाजिक क्षेत्रातून काम करत असताना राजकारणाला पण कुठेतरी दिशा मिळावी हा एक दूरदृष्टिकोनातून आज जरी देखील एक शोकसभा असेल तरी देखील तो सुतोवाच करण्याचा प्रयत्न आम्हाला असं वाटतं आज या निमित्ताने होतोय. खरं तर दादांचा आणि माझा संबंध 1990 सालानंतर 95 ज्यावेळी युतीचा सरकार आला आणि 95 नंतर आदरणीय पवार साहेबांनी एक नवीन पिढीला पुढाकार घेण्यास भाग पाडला. त्यात आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब असतील, आदरणीय आर राभा असतील, जयंत पाटील असतील आणि दादा असतील आणि त्या माध्यमातून भुजबळ साहेब ज्यावेळी विरोधी पक्ष नेते असताना कामगार चळवळीशी माझा संबंध असल्यामुळे या सर्व नेत्यांना फार जवळून बघण्याची संधी आणि त्यांच्यावर काम करण्याची संधी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. 99ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी झाली. आम्ही सर्व कामगार संघटना म्हणून पवार साहेबांवर राहण्याची भूमिका घेतली. 99 साली मुंबईचा अध्यक्ष म्हणून आणि मुंबईचा एकमेव आमदार पक्षाचा म्हणून पण मी देखील दादांबरोबर काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि अनेक वर्ष त्यांच्या संवादामध्ये आणि त्यांच्या सहवासामध्ये देखील राहण्याचं काम या निमित्ताने आणि मग फार दादांना जवळून पण बघितलेलं आहे, दादांचा प्रेम पण बघितलंय, दादांचा राग पण बघितलेला आहे आणि एक आदरयुक्त एक भीती जी असते ती प्रत्येक नेत्यांच्या बद्दल असली पाहिजे की त्यांच्याबद्दल पण देखील आम्हा तमाम कार्यकर्त्यांना होती ही कोणी नाकारू शकत नाही. त्यांनी केलेल्या या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी आणि या राज्यासाठी काम आहे हे सर्व आपल्याला माहीतच आहे. तर ते पुढे नेऊन जाण्याचं काम तुम्हाला आपल्याला पुढच्या काळामध्ये करण्याची गरज आहे. मला वाटतं ती जर केलं तरच खऱ्या अर्थाने दादांना आपण या निमित्ताने श्रद्धांजली होती. खरं तर हा व्यासपीठ कदाचित एका निवडणुकीचं व्यासपीठ होऊ शकलं असतं आणि दादा कुठेतरी इकडेच होते म्हणून तुम्हाला आपल्याला मार्गदर्शन करू शकले असते, पण नियतीने काही मंजूर नव्हतं. दुर्दैवाने आज त्यांची ही शोकसभा घ्यावी लागते हे तुम्हा आपल्या सर्वांचा दुर्दैव. जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यासाठी असेल, DPR साठी असेल, अगोदरचे वक्ते बोलले की त्याच्यात अजून वेळ घेणार नाही, त्यांनी तर काम केलेलंच आहे. परंतु 2-3 महत्वाच्या गोष्टी जे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये करण्याचं काम केलं तर ज्यावेळी ते जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री झाले, जिल्हा परिषदाला सर्वात जास्त अधिकार आणि निधीची तरतूद करण्याचं काम हे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये करण्याचं काम केलं आणि त्याला मी साक्षीदार आहे. कारण 5-6 महिने ज्यावेळी त्यांना काही कारणास्तव राजीनामा द्यावा लागला तर त्यांचं सहकारी म्हणून मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळी 463 कोटी रुपये प्रदीप पंतजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यावेळी ते मंजूर करण्याचं काम केलं आणि आता आपण बघता की जिल्हा परिषदेची निधी ही 1,500-2 हजार कोटीपेक्षा झाली आणि ह्याच्या मागचं जर सूत्रधार आणि ह्याच्या मागे जर ही निधीची तरतूद करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय जर कोणी घेतला असेल तर ते आदरणीय दादांनी घेतलेले आहे आणि म्हणून जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील हे पुढच्या काळामध्ये सक्षम होण्याचं काम झालेलं आहे. असं असलं तरी देखील एक गोष्ट नाकारता येणार नाही की सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये तर दादा गेल्यामुळे पोकळी तर निर्माण झालीच आहे, परंतु एक मोठ्या प्रमाणावरती जे भविष्यकाळामध्ये राजकीय जे काही एक नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न जे दादा करत होते आणि आपण सर्वजण त्याला साथ देण्याचं काम आपण करत होतो आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की जुन्नरमध्ये ही आगळी वेगळी ही आघाडी ही करण्यामागचा जो पक्षाच्या माध्यमातून आमचा हेतू होता त्यामागे एकच होतं की काही लोक त्यांना जे सामाजिक क्षेत्रातून जरी काम करत असेल, राजकारण करत असतील तरी देखील कुठेतरी आपल्याला आणि विशेषतः एका पक्षाला वेगळं ठेवण्याची भूमिका घेत असताना त्यावेळी मात्र आपण एक संघाने राहायला पाहिजे आणि आपली अस्तित्वाची लढाई ती लढली पाहिजे. हा दूरदृष्टिकोनातून जो विचार होता तो पुढे कसं होईल, काय होईल, कारण हा काही राजकीय व्यासपीठ नाही आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण ज्यावेळी
तेरावा झाल्यानंतर या सर्व गोष्टीचीच उजळणी तुमच्या काळामध्ये राजकीय व्यासपीठावरती होणार होते. आणि ज्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला विचारलं त्यावेळी या गोष्टी पण त्या जाहीर व्यासपीठावरती येणार आहे. असं असलं तरी देखील मला असं वाटते की आपण सर्वजणच आज या दुःखामध्ये सामील होत असताना खऱ्या अर्थाने दादांना जर आदरांजली जर व्हायची असेल तर त्यांनी दिलेला विचार, त्यांनी केलेले काम आणि त्यांनी ज्या दूरदृष्टिकोनातून जो संघटित होऊन या विभागाचा विकास आणि राज्याचा विकास केलेला आहे ते पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही मला असं वाटते आपण सर्वांनी मिळून घ्यायला पाहिजे आणि ते घेण्याचं काम आपण निश्चितपणे करूया अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आदित्य ठाकरे या दोघांचं नाव यासाठी सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री नातेवाईक अनेक मुख्यमंत्री दादांनी बघितले असतील. हे दादा जाहीर बोलायचे हे मला स्वायत्ता देणारा आणि स्वतंत्र कारभार करून देणारा अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला पूर्ण स्वायत्ता दिली आणि कधीही माझ्या कामामध्ये अडथळा आणला नाही हे दादा नेहमी म्हणायचे. आम्ही या दोघा नेत्यांच्या वतीने देखील आणि पक्षाच्या वतीने पण देखील मी या निमित्ताने श्रद्धांजली वाहतो. आज पुण्यामध्ये पण शोकसभा आहे आणि अजून 2 ठिकाणीमध्ये आमचे कार्यक्रम आहेत, पण त्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी मला आपण सर्वांनी परवानगी द्यावी. तमाम शिवसैनिकांच्या वतीने आजीबाजी त्यांना काय आता आजीपर्यंत काही कालपर्यंत आमच्या बरोबर ते माझी झालेले, पण माझी अपेक्षा होती की तेही या व्यासपीठावरती येतील, पण जरी नाही आले असेल त्या सर्वांच्या वतीने मी श्रद्धांजली देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.